सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडनं तुम्हाला एक वर्षपूर्तीच्या शुभेच्छा। माझा प्रश्न हा आहे की भारतीय जनता पार्टी जेव्हा मागच्या इलेक्शनची कॅम्पेन करत होती तेव्हा माननीय नरेंद्र मोदी साहेब विदर्भामध्ये आणि सगळीकडे जेव्हा फिरत होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं। ते आश्वासन हे होतं की स्वामीनाथन कमिटीच्या जेवढ्या शिफारसी आहे जसं प्रोडक्शन कॉस्ट प्लस 50% प्रॉफिट ही जी एक प्रमुख मागणी बऱ्याच वर्षापासून आहे आणि आपल्या विदर्भामध्ये म्हणा किंवा आता मराठवाड्यामध्ये सतत आत्महत्या होत आहेत, तर त्या दृष्टिकोनातून ही मागणी अतिशय महत्त्वाची आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव मिळाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आपलं सरकार कधी काय करणार आहे? मला माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 6 फरवरीला भारतीय जनता पार्टीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट करून दिलं की हे शक्य होणार नाही म्हणून। आज जर तुम्ही बघितलं तर भूमिपुत्र संघर्ष वाहिनी आणि जनमंच ह्या दोन्ही संस्था विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये आणि 119 तालुक्यांमध्ये धरणे आंदोलन करते आहे। तर माझा प्रश्न हा आहे की दत्ता लांडगेंसारख्या अशा किती अजून आत्महत्या महाराष्ट्राने सोसाव्या जेव्हा करून तुमची ही व्यवस्था शेतकऱ्यांना न्याय देईल? धन्यवाद। तुमचा प्रश्न महत्त्वाचा, पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो। कोणत्या जाहीर सभेमध्ये माननीय नरेंद्र मोदींनी असं म्हटलं होतं की स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट आम्ही लागू करू? कारण मी स्वतः अटेंड केलेली जाहीर सभा आहे आणि स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशी आम्ही मान्य करू हे तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा होतं। बघा, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, मी त्या सभेमध्ये बाजूलाच बसलो होतो नरेंद्र मोदींच्या। शेतमालाला चांगले भाव मिळाले पाहिजे ही मागणी महाराष्ट्रामध्ये आहे, देशातही आहे। आता ब्राझीलमध्ये 16 रुपये किलो साखर आहे आणि जगात ब्राझील सगळ्यात जास्त साखरेचं उत्पादन होतं। आता ब्राझीलची साखर उपलब्ध असल्यामुळे आपली साखर निर्यात होत नाही आणि ज्यावेळी उसाला भाव आपण जाहीर केला होता त्यावेळी साखरेचा भाव 34 रुपये किलो होता आणि आज साखरेचा भाव आज 26-27 वर मध्ये 22-23 वर आला होता। कोणाला मान्य असो अथवा नसो, सत्यस्थिती अशी आहे की आता आपलं सगळं देश जे आहे ते जग ग्लोबल इकॉनॉमी झाला आहे आणि जगातल्या किमती ज्या ठरतात त्या किमती आता कुठलेही राष्ट्र कंट्रोल करू शकत नाही। आता परवा प्रधानमंत्र्यांजवळ मी चर्चा करून मला त्यांनी काम सोपवलं आहे की कापूस विदर्भात आहे आणि कापसाची मिनिमम प्राइस 4100 रुपये क्विंटल आहे आणि आज कापसाची किंमत आहे 3500 रुपये क्विंटल। आता मिनिमम प्राइस जी आहे ती देणं सरकारची जबाबदारी आहे आणि 1 नोव्हेंबरपासून आता खरेदी सुरू होणार आहे, CCI करणार आहे। कॉटन फेडरेशनजवळ खरेदी करायला केंद्र आहे, येणारा एक स्फोटक विषय आहे। त्यावेळी मी प्रधानमंत्र्यांना सांगितलं की या बाबतीमध्ये हा गंभीर प्रश्न आहे आणि कापूस उत्पादक क्षेत्रामध्ये मिनिमम प्राइस दिली पाहिजे। त्यांनी मला जबाबदारी दिली आणि मी आता त्याच्यावर एक फॉर्म्युला तयार केला आहे, तो आज मला सांगता नाही येणार, पण मिनिमम प्राइस देणं ही सरकारची जबाबदारी आहे। ती गोष्ट आम्ही नक्की पूर्ण करू। प्रश्न असा आहे की आज देशामध्ये तेल बियाचं आणि दाल बियांचं शॉर्टेज आहे। आता प्रश्न असा आहे की आंदोलन हे जे करतात हे करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि विशेषतः मी शरद जोशी जे होते शेतकरी संघटनेचे त्यांच्या अनेक विचाराचा समर्थक आहे। मी तेव्हा ते आमच्या विरोधात तेव्हाही होतो, आताही आहे। ग्लोबल इकॉनॉमीमध्ये कुठल्याही सरकारने एक किंमत वाढवून ती प्राइस देणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे। 2 गोष्टी शक्य आहे की पर एकर जो उत्पादन खर्च आहे तो कमी करता येतो का? जसं मी सांगितलं की युरियाची किंमत 1400 रुपये आहे, ती 500 रुपये करता येते का? दुसरी गोष्ट, बियाण्याची किंमत कमी करता येते का? तिसरं, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन करून त्यात व्हॅल्यू एडिशन करता येतं का? दुसरं, 20% आपल्या इथे फळ